कोरेगाव भीमा जयस्तंभाच्या बाबतीत अनेक चर्चा विमर्श सुरू आहेत. या बाबतीत आम्ही जी पडताळणी केलेली आहे किंवा त्या संदर्भामध्ये जो अभ्यास केलेला आहे आणि तो जनतेसमोर पोचला पाहिजे, या संदर्भामध्ये मी काही मुद्दे जयस्तंभाच्या माध्यमात विषयावरती आपल्यासमोर मांडणार आहोत. की परवाही आमचं जय महाराष्ट्र डिबेट झालं होतं, अनेक वक्ते त्या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्या संपूर्ण विषयावरती बोलणार आहे. या सगळ्या विषयामध्ये पहिला जो मुद्दा आहे की ही जी कोरेगाव भीमाची जी लढाई आहे, ही लढाई कोणत्याही जातीय धर्माच्या विरोधातली लढाई नसून किंवा कोणत्या प्रांताच्या विरोधातली नाही, तर ही ब्रिटिश इंडियन आर्मी म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध भारतीयांची लढाई. ज्या परकीय आक्रमणाने ब्रिटिश भारतात आले, त्या ब्रिटिशने इंडियन आर्मी स्थापन केली होती. त्या ब्रिटिशांनी पेशवा सैनिकावरती झालेला हमला आणि यातून ही लढाई त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळं मुळात ही आर्मीची लढाई आहे. ह्या लढाईमध्ये त्या जो जयस्तंभ आहे कोरेगाव भीमाचा, त्या जयस्तंभावरती चारी साईडला 4 पाट्या लावलेल्या आहेत. त्या प्रत्येक पाटीवरती जर तुम्ही आपण पाहिलं तर त्यावेळचा इतिहास पूर्ण लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये 3 बटालियन जी आहेत की त्या लढाईमध्ये सहभागी झाली होती. त्या तिन्ही बटालियनच्या जवानांची नावे, अधिकाऱ्यांची नावे आणि त्या बटालियनचा थोडक्यात इतिहास त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट बॉम्बे मिलिटरी इन्फंट्री बटालियन त्या ठिकाणी होती. दुसरं 17 ऑक्झिलरी हॉर्स रेजिमेंट, तिसरं मद्रास आर्टिलरी रेजिमेंट. ह्या 3 बटालियनच्या काही सैनिक म्हणजे त्याच्यामध्ये फर्स्ट बॉम्बे मिलिटरी इन्फंट्री बटालियनचे 500 पायदळ, 17 ऑक्झिलरीचे हॉर्स रेजिमेंटचे 300 घोडेस्वार आणि मद्रास आर्टिलरीचे 34 ट्रूप्स आणि 2 तोफा हा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. दुसरा एका बाजूला जखमी सैनिकांची नावं आहेत तर दुसऱ्या बाजूला शहीद सैनिकांची नावं आहेत. याच्यामध्ये सगळे बहुजन समाजातले सगळ्या प्रकारे सगळ्यांची नावं, तर मुस्लिम आहेत, जाट आहे, मीना आहे, ब्राह्मण आहे, मराठा आहे, त्याच्यानंतर अजून बरेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातली त्या ठिकाणी नावे त्या जयस्तंभावरती आहेत. त्याच्यामुळं ही जी नावं आहेत की ती पर्टिक्युलर जे काय मांडणी केली जाते की ही लढाई महार रेजिमेंटच्या माध्यमातून झालेली आहे किंवा महार रेजिमेंटनं उभा केलेली लढाई आहे, तर हे अजिबात नाही. तर ह्या जयस्तंभावरती ही तिन्ही नावं आपण जाऊन पाहू शकता. की मुळात मी दुसऱ्या विषयाकडे आता वळणार आहे की ही लढाई ही बटालियन ह्या 3 बटालियनची आणि पेशव्यांच्या सैनिकांच्या मध्ये झालेली लढाई आहे. दुसऱ्या मुद्द्यावर येणार आहे की जी महार रेजिमेंटची चर्चा केली जाते, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही जर सर्च केला की महार रेजिमेंट ही 1941 साली स्थापन झाली. बेळगावमध्ये तिची स्थापना झाली की सर्वप्रथम त्या बटालियनला ज्यावेळेला उभा करायचा प्रयत्न केला की 1892पर्यंतच्या अगोदर की या सगळ्या बटालियनमध्ये उच्चवर्णीय सोडून इतर कोणालाही आर्मीमध्ये किंवा ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये घेतलं जात नव्हतं. या संदर्भामध्ये आवाज उठवण्यात आले आणि पुन्हा 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार झाले आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या प्रयत्नातून पहिली महार बटालियन बेळगावला या ठिकाणी उभा राहिली. त्याच्यामध्ये 13 फ्रंटियर फोर्स रायफल्स ही बटालियन होती. या बटालियनचे लेफ्टनंट कर्नल व्ही चेंबियर, मेजर सरदार बहादूर लडकोजी भोसले आणि कंपनी सुभेदार शेख यांच्या माध्यमातून ही फर्स्ट महार बटालियन त्या ठिकाणी उभा राहिली बेळगावमध्ये. हा इतिहास आपण तपासला पाहिजे. काही लोक सांगतात की महार बटालियनच्या माध्यमातून तिथं लढाई झाली, तर असं नाही आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे मी आपल्याला घेऊन चाललेलो आहोत की हा एक विषय तुम्हाला इथं ठेवलेला आहे. दुसरा त्याच्यामध्ये असा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की आर्मीमध्ये म्हणजे पायदळ सेनेमध्ये वेगवेगळ्या नावाने रेजिमेंट आहेत. मराठा रेजिमेंट आहे, कुमाऊ रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, पंजाब रेजिमेंट आहे, शीख रेजिमेंट आहे. त्याच्यानंतर प्रांताच्या नावानं सुद्धा काय रेजिमेंट आहेत. बिहार रेजिमेंट आहे, नागा रेजिमेंट आहे. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सगळे त्या ठिकाणी रेजिमेंट, जम्मू अँड काश्मीर त्याची पण एक रेजिमेंट आहे. असे सगळ्या रेजिमेंट आर्मीमध्ये आहेत. राष्ट्रीय रायफल्स RR आहे, ही बटालियन आहेत आणि प्रत्येक बटालियनचा एक वेगवेगळा इतिहास आहे.
आणि ह्या इतिहासामध्ये काय केलेलं असतं की ज्या ज्या ठिकाणी ज्या बटालियनचं युद्ध कुठं झालं असेल आणि त्या बटालियनच्या युद्धामध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जयस्तंभ, विजयस्तंभ किंवा अशा पद्धतीचे स्तंभ उभारले जातात आणि त्या सगळ्या चारी साईडला त्याच्या पाट्या उभा केल्या जातात. त्याच्यामध्ये बटालियनची हिस्ट्री असते आणि या माध्यमातून हा इतिहास बटालियनचा कायमस्वरूपी राहिला पाहिजे, जिवंत राहिला पाहिजे. की आपण बघितलं असेल की मी मागच्या लाईव्हमध्ये पण आपल्याला सांगितलं होतं की समजा मराठा बटालियन आता फोर्स आहे किंवा जाट रेजिमेंट आहे किंवा शीख रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे. आज आपण ह्या बटालियनची एक हिस्ट्री आहे की जेवढे जवान शहीद झालेले आहेत त्यांचेसुद्धा असे मोन्युमेंट त्या ठिकाणी उभा केलेले आहेत, शहीद स्मारकं उभा केलेली आहेत. उद्या आम्ही असं म्हणू शकत नाही की मराठा रेजिमेंटचं स्मारक आहे म्हणजे हे आमचं मराठ्यांचं आहे. हे चालत नसतं. आर्मीचा जो सैनिक असतो तो देशासाठी लढणारा सैनिक आहे. त्याला फक्त आर्मीमध्ये कोणाला जात धर्म किंवा काही नसतं. आर्मीमध्ये एकच विषय असतो, देश आणि त्याचे रेजिमेंट आणि देशाचं संरक्षण. ह्याच्या पलीकडं दुसरा कोणताही विषय तिथं कोणालाही घेता येत नाही. आर्मीचं कोणत्याही पद्धतीनं धार्मिकतेकडं आर्मीला घेऊन जाता येत नाही. हा पहिला मुद्दा मी आपल्या सगळ्या समाजासमोर क्लिअर करतो की मुळात ही जी लढाई झाली होती की इंग्रजांनी भारतीयांच्यावर केलेलं आक्रमण होतं आणि त्याच्यातून घडलेली लढाई आणि ह्या लढाईच्या बाबतीत अनेक वेगवेगळे तर्क वितर्क काढले जातात. परंतु जो वास्तव इतिहास आहे तुम्ही जाऊन तिथं आजही बघू शकता की ह्या 3 बटालियनची नावं त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि वेगवेगळ्या जखमी सैनिकांचे आणि मृत्युमुखी पडलेल्या आणि शहीद झालेल्या सैनिकांची नावे त्या स्तंभावरती आहेत. पुन्हा दुसरीला मी दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा घेणार आहे की आज दावे प्रतिदावे त्या ठिकाणी काय केले जातात की सांगितलं जातं की ह्याच्यावरती हे लढले ते लढले, ह्यांनी एवढं शौर्य केलं त्यांनी तेवढं शौर्य केलं. तर ह्याची कुठलीही माहिती शहानिशा न करता आपण इतिहास बघणं किंवा वाचणं हे आपली लोक त्याच्यावरती लगेच ऑब्जेक्शन घेतात किंवा कोणी कुणाला त्याला विरोध करायला चालू करतात. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या रेजिमेंटचा जो इतिहास आहे की 17 ऑक्झिलरी हॉर्स रेजिमेंट आर्मर्ड फोर्सेस ही नगरला त्यावेळेला स्थापन होती आणि आता जे फर्स्ट नेटिव्ह बॉम्बे इन्फंट्री बटालियन आहे ते सेकंड ग्रेनेडियर्स म्हणून उपलब्ध आहे. की यामध्ये जर आपण तुम्ही बघितलं की ह्या सगळ्या इतिहास जो आहे कोरेगाव भीमाच्या लढाईचा तो त्या बटालियनच्या अंडरखाली असतो आणि ते बटालियनचं जयस्तंभ आहे. त्यांनी त्यावेळेला विजय प्राप्त केलेला त्याची ती निशाणी आहे आणि त्याचे इन्चार्ज खंडोजी गजोजीबेन जमादार माळवतकर त्यांच्याकडे ती सनद दिलेली आहे. त्यांना त्या ठिकाणी घर पण बांधून दिलं होतं, त्यांना जमीन दिली होती, इनामी पैसेसुद्धा दिले होते आणि त्यांच्या सनदीमध्ये आपण वाचलं होतं की जोपर्यंत ह्या जयस्तंभाची देखभाल ह्या सगळ्या कुटुंबानं करायची आहे, जमादार माळवतकर कुटुंबियांनी, ज्या दिवशी ह्यांचा वंश बुडेल त्यावेळेला हे सरकार जमा होईल अशा पद्धत त्याच्यामध्ये दिली आणि ह्या जयस्तंभावरती कोणतंही धार्मिक कार्य करता येणार नाही हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि आपण बघितलं असेल अशा प्रकारचे स्तंभ की एक ससून हॉस्पिटलच्या समोर आहे, खडकीमध्ये आहे, त्याच्यानंतर जुन्नरमध्ये आहे, मंत्रालयाच्या समोर आहे. अशा ज्या ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी ज्या लढाई झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी मोन्युमेंट उभा राहिलेले आहेत. मुळात ह्या मोन्युमेंटचा जो लेखाजोखा आहे यांचं संपूर्ण माहिती संरक्षण मंत्रालयाकडे अगदी सुरक्षित आहे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो जो बॉम्बे गॅझेटरी आहे या बॉम्बे गॅझेटरीमध्ये सुद्धा आपल्याला कोरेगाव भीमाच्या संदर्भामध्ये माहिती मिळेल. त्यावेळेला लिहिलेली बॉम्बे गॅझेटरी आहे त्याच्यामधला इतिहास आहे तो सुद्धा आपण तपासला पाहिजे किंवा त्याच्यावरती ब्रिटिश लायब्ररीमध्ये सुद्धा आपल्याला त्याची माहिती मिळेल किंवा आपण आजही जर ब्रिटिशांच्याकडे जर माहिती मागवली तर तीही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होईल. हे जे काय कोण सांगतं की ही लढाई महार रेजिमेंटनं केलेली आहे किंवा महार रेजिमेंटच्या सैनिकांनी केलेली आहे तर हे अजिबात नाही. ही लढाई फर्स्ट बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियन, 17 ऑक्झिलरी हॉर्स रेजिमेंट आणि मद्रास आर्टिलरी ह्या 3 बटालियनच्या 830 ट्रूप्स विरुद्ध पेशव्यांची एक तुकडी ह्यांच्यामध्ये झालेली लढाई आहे आणि या लढाईच्या बाबतीत आपण सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. जी माहिती मी आपल्यासमोर मांडलेली आहे ती आपण तिथं पाहू शकता. हे मी बोलत नाही, माझ्या मनाचं सांगत नाही, हे त्या ठिकाणी त्या स्तंभावर लिहिलेलं आहे. दुसरं हे जे तुम्हाला मी माहिती दिलेली सगळ्या प्रत्येक रेजिमेंटची वेगवेगळी
शौर्याची गाथा असते, रेजिमेंटचा इतिहास असतो, तो आर्मीकडे सुरक्षित असतो. आर्मीच्या कुठल्याही लढाईचं त्याला खाजगीकरण होऊ शकत नाही, सामाजिककरण होऊ शकत नाही. उद्या महार रेजिमेंट असेल, मराठा बटालियन असतील किंवा शीख रेजिमेंट असेल, जाट रेजिमेंट असेल, नागा रेजिमेंट असतील, हे जो प्रत्येक रेजिमेंटचा इतिहास जर समाजाने आपला आमचा इतिहास म्हणून जर घेतला तर या देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचं कुणी खाजगी करून केंद्र सरकार होऊ देत नाही. आज ज्या पद्धतीनं लोक वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करतायत किंवा जी मांडणी करतायत, मला तिकडं जायचं नाही, कारण तो शेवटी ज्याच्या त्याचा भाग आहे, लिखाणाचा भाग आहे. परंतु खरं जर तुम्हाला पाहायचं असेल तर खरं हे आर्मीचा विषय आहे. आणि आपण आर्मीच्या संदर्भामध्ये कुणी आपण आपल्या मनानं किंवा आपल्या ह्यानं कुठलाही विषय त्या ठिकाणी करू शकत नाही. आजही त्या ठिकाणी 1 जानेवारीला आर्मीचे त्या ठिकाणी जवान येतात नगरवरनं, किंवा पुण्यातले जे काही सदन कमांडचे सैनिक असतात तेही मानवंदना त्या ठिकाणी देण्यासाठी येतात. आणि हा इतिहास आहे. आणि या इतिहासासंदर्भामध्ये हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी वादविवाद करणे, की काही गोष्टी लोक सांगतात की 28,000 पेशव्यांना 500 लोकांनी मारलं किंवा अजून काय झालं, तर असा कोणताही इतिहास सध्या तर त्या ठिकाणी नाही आहे. आणि हा जो इतिहास मी सांगितलेला आहे तो त्या ठिकाणी लिहिलेला आहे, आपण जाऊन बघू शकता आणि त्याच्यानंतर आपण ते जाणून घेऊ शकता. जास्त काही न बोलता जेवढी सुटेबल जी माहिती आर्मीच्या संदर्भामध्ये मी आपल्याला दिलेली आहे, देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या संदर्भामध्ये दिलेली आहे, की त्याच्यावरती जे काय शहीद स्मारक आहेत ही देशाच्या अंडरखाली असतात, ती कुठल्याही समाजाच्या मालकीची कधी होऊ शकत नाहीत. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय.